नमस्कार, मी डॉक्टर मीना लवेकर, कन्सल्टंट पीडियाट्रिशियन ॲट लवेकर हॉस्पिटल, वजीराबाद, नांदेड. आज आपण आपला विषय आहे HPV लसीकरण. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप होतो ॲडिनो व्हायरसमुळं किंवा रायनो व्हायरसमुळं, तसं हा HPV व्हायरस आहे. त्याचा संसर्ग आपल्या मुलांना होऊ शकतो. 40 प्रकारचे HPV व्हायरस असतात. त्याचा HPV 16 आणि 18 ह्याचा महत्व जास्त आहे. या HPV व्हायरसमुळं आपल्याला 6 प्रकारचे आजार होऊ शकतात. आपल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही होऊ शकतात. सर्वात महत्वपूर्ण आहे 2 प्रकारचे आजार, वॉट आणि कॅन्सर. वॉट म्हणजे जखम, कॅन्सर होऊ शकतो. मुलांमध्ये चा कॅन्सर आणि टॉयलेटच्या जागचा कॅन्सर, मुलींमध्ये मयंगाचा कॅन्सर आणि गर्भमुखीचा कॅन्सर होऊ शकतो. दोघांमध्ये होणारा कॅन्सर आहे तोंडाचा कॅन्सर आणि घशाचा कॅन्सर. या गोष्टींमुळं आपल्याला HPV व्हायरसच्या अगेन्स्ट लसीकरण घेणं गरजेचं आहे. WHOनी एक स्टडी सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये असं आढळून आलंय की दरवर्षी 77,648 स्त्रियांचा मृत्यू या गर्भमुखी कॅन्सरमुळे होतो. हे आकडा खूप जास्त आहे. बाकी सगळ्या देशांमध्ये गेले 2 वर्षापासून हा लसीकरणाचा समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे ते सगळे लोक गर्भमुखी कॅन्सर या रोगापासून ह्याचा प्रमाण खूप कमी झालेलं आहे. ते सगळे रेड झोन मधनं पिंक झोन मध्ये आलेले आहेत. 2024 मध्ये भारताने हा लसीकरणचा मोहीम राबवायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा रेड झोन मधनं पिंक झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 2024च्या नॅशनल बजेटमध्ये सुद्धा ह्याची नोंद घेतलेली आहे. HPV वॅक्सिनेशन मध्ये WHOनी पहिल्यांदाच असं कॅन्सरच्या विरोधात एखादा लसीकरण काढलेलं आहे. ही लस आपल्या मुलांना दिली गेली पाहिजे. WHOनी 2026 पर्यंत गर्भमुख कॅन्सर पासून पूर्णपणे आपल्या देशाला फ्री करायचा निर्णय घेतलेला आहे. तर या मोहीममध्ये आपण सगळं सहभाग व्हायला पाहिजे. हे कसं करता येईल? 2 गोष्टी करावे लागतील. पहिली गोष्ट 90% लसीकरण 9 वर्षात ते 14 वर्षांच्या मुलांना आणि मुलींना. आणि दुसरी गोष्ट HPV वॅक्सिन 3 प्रकारची असते, बायव्हॅलंट वॅक्सिन, क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन आणि नॅनोव्हॅलंट वॅक्सिन. बायव्हॅलंट वॅक्सिन म्हणजे सध्या कोणी ते फारसं वापरत नाहीये. क्वाड्रिव्हॅलंट आणि नॅनोव्हॅलंट हे वॅक्सिन सध्या वापरण्यात येत आहे. ह्याचं नाव आहे गार्डासिल 4 आणि गार्डासिल 9. ह्याच्या नावामध्येच ह्याचं समीकरण आहे. गार्डासिल 4 मध्ये 4 प्रकारचे व्हायरस असतात आणि गार्डासिल 9 मध्ये 9 प्रकारचे व्हायरस असतात. मी जसं आधी सांगितलं होतं, HPV 16 आणि 18 हे सर्वात महत्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत. तर हे वॅक्सिन ची किंमत साधारण गार्डासिल 4 जी आहे ते 3,500चं आहे आणि गार्डासिल 9 हे 10,000चं आहे. आम्हाला लक्षात येत आहे की कॉस्ट हे या वॅक्सिनची सर्वात मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे आज गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करत आहे की हे वॅक्सिन लोकांपर्यंत कमीत कमी किमतीमध्ये पोहोचावं. पण ह्या सगळ्याला थोडंसं अजून टेक्निकल अडचणी येत आहेत. पण तोपर्यंत आपण जेवढं शक्य होईल कॉस्टचा विचार न करता, पैशाचा विचार न करता कॅन्सरच्या विरुद्धात आपल्या या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. म्हणजे काय? HPV वॅक्सिन आपण म्हणतोय द्या, पण ते काय असतं आणि कसं द्यायचं? खूप पालक मला विचारतात. आपल्या सगळ्या मुलांना 9 ते 14 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना हे वॅक्सिन 2 डोस मध्ये दिलं गेलं पाहिजे. हे वॅक्सिन वयाप्रमाणे डोस बदलतात. 9 ते 14 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना 2 डोस 0 आणि 6 महिन्याला दिलं गेलं पाहिजे. दुसरं आहे 15 वर्ष ते 26 वर्ष, त्याच्यामध्ये 3 डोस 0, 2 आणि 6 महिन्याला. आणि 26 वर्षापासून ते 45 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना आणि मुलींना किंवा स्त्रियांना सुद्धा माणसांना हे देता येतं. त्याच्यामध्ये हे लसीकरण डॉक्टरांशी संबंधित, म्हणजे डॉक्टरांशी बोलून हे लसीकरण दिलं गेलं पाहिजे. हे लसीकरण 0.5 ml दंडात दिलं जातं.
आता माझ्याकडे बरेचसे पालक येतात आणि ते विचारतात की या लसीकरणाचे त्यांचे बरेच काही प्रश्न असतात. तर 2-4 प्रश्न मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो जे मला रुटीनली सगळे पालक विचारतात. सर्वात महत्वाचा मुद्दा असतो त्यांचा की लसीकरण. हे लसीकरण इतके दिवस आपण सेफ आहे का? तर मी सांगते 100% ऍज अ डॉक्टर हे लसीकरण सेफ आहे. तुम्ही तुमच्या मुलांना हे लसीकरण नक्की घ्या. गेले 2 वर्षांमध्ये 100 कंट्रीजमध्ये मिलियन्स ऑफ मुलांना हे लसीकरण दिलं गेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना हे लसीकरण नक्की द्या. दुसरी गोष्ट आहे की आधी तुम्ही म्हणत होता की मुलींना द्या, आता म्हणताय मुलांना पण द्या. पण एक लक्षात ठेवा, या लसीकरणामुळे हा जो 6 प्रकारचे आजार होत आहेत ते मुलांना आणि मुलींना दोघांनाही होत आहे. त्याच्यामुळं हे लसीकरण मुलांना आणि मुलींना दोघांना देणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट मला पालक विचारतात की या लसीकरणामुळं पुढे जाऊन काही साईड इफेक्ट होतील का, किंवा त्यांच्या गर्भधारणेमध्ये पुढच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर मुलांना काही त्रास होईल का? तर मी सांगते की हे लसीकरण आपण देतोय का तर मुलांना कॅन्सर होऊ नये, त्यांना जखम होऊ नये. तर ह्याच्यानी तुमच्या मुलांना पुढच्या आयुष्यात कुठलाही त्रास होणार नाही. ह्याचे साईड इफेक्ट काहीच नाहीये. आणि लास्ट प्रश्न ते मला विचारतात की हे लसीकरण आता आपण घेतो पण ह्याचं प्रोटेक्शन रेट किती राहील, किती वर्ष ह्याचं लसीकरण राहील? तर सध्याचे जे स्टडीज जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे लसीकरण जे आहे हे लॉंग लास्टिंग असतं. त्याच्यामुळं सध्या रिपीटेड डोजेस किंवा बूस्टर डोस हा रेकमेंड केलेला नाहीये. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला एकच टेक होम मेसेजेस आहेत की तुम्ही सगळे तुमच्या मुलांना 9 ते 14 वर्षाच्या मुलांना लसीकरण नक्की द्या. 2 डोस 0 आणि 6 महिन्याच्या अंतर्गत द्या. दुसरी गोष्ट, मुलांना आणि मुलींना दोघांनाही हे लसीकरण द्या. पहिल्यांदाच WHO आणि वर्ल्ड आणि हेल्थ एजन्सीजनी मिळून ही मोहीम राबवलेली आहे कॅन्सरच्या विरोधात. आपल्याला या लढाईमध्ये त्यांच्या सोबत सामील होऊन हे लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि विश्वाला कॅन्सरच्या मुक्त करायचं आहे. थँक्यू.